गुढीपाडवा सणानिमित्त नाशिककर ज्वेलर्स येथे धुळेकर नागरिकांची सोने खरेदीसाठी मोठी गर्दी। याबाबत अधिकृत असे की गुढीपाडवा सण हा अतिशय महत्त्वाचा सण मानला जातो। या निमित्ताने या ठिकाणी 3.5 मुहूर्तापैकी सदरचा हा गुढीपाडवा सण असून हिंदू धर्मियांचा मोठा सण असून या सणानिमित्त या ठिकाणी नागरिक हे नवीन वस्तू, नवीन गाडी, दागदागिने खरेदी करीत असतात। त्यानिमित्तानेच आज धुळे शहरातील सुप्रसिद्ध असलेले नाशिककर ज्वेलर्स या ठिकाणी गंगाधर बाळाशेठ नाशिककर ज्वेलर्स या ठिकाणी धुळेकर नागरिकांनी सोने चांदी खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती। आजच्या दिवशी सोन्याचा भाव 1,54,000 इतका होता। गेल्या 2 वर्षात 6 महिन्यापासून भाव वाढला आहे। तर जागतिक बाजारात मंदी असल्याने, युद्धजन्य परिस्थिती असल्याने सोन्याचा भाव वाढला। तो आज 1,54,000 इतका होता। तरी देखील नागरिकांनी या ठिकाणी सोने खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती। तर नाशिककर ज्वेलर्स येथे सोने चांदी व हिऱ्यांच्या दागिन्यांच्या गणनावरील फ्लॅट 25% सूट ही 19 मार्च ते 26 मार्च 2026 पर्यंत देण्यात आली असून याचा लाभ सर्व धुळेकर नागरिकांनी घ्यावा असे देखील आवाहन या ठिकाणी करण्यात आले आहे। प्रथम संपूर्ण आपल्या भारतवासियांना हिंदू नववर्षाच्या गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। येणारं वर्ष सर्वांना तब्येतीसाठी, आरोग्यासाठी खूप सुंदर जावो आणि सर्वांच्या प्रभू रामाच्या इच्छेने चांगल्या सर्वांच्या इच्छा पूर्ण हो ही सदिच्छा देतो। व्यवसाय निमित्त आज गुढीपाडव्याला 3.5 मुहूर्त आहे। 3.5 मुहूर्तामध्ये आपण नवीन काही वस्तू, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, कार, गाडी, कपडे वगैरे घेतो। पण सर्वात जास्त महत्त्वाचं असतं की स्त्रियांच्या दृष्टीने सोनं हा धातू किंवा सोन्याचे दागिने आपण हे 3.5 मुहूर्त बघूनच घेतो। बरेच जणांनी काही 2-4-8 दिवस अगोदर आपली पसंती करून तो वेळ वाचवून बुकिंग केलेले दागिने आज घेऊन जातील आणि सणावाराला अर्धा ग्रॅम, 1 ग्रॅम, पाव ग्रॅम, 2 ग्रॅम असे वेडणी वगैरे घेऊन जातील। सोन्याच्या बाबतीत खूपच सर्वांना उत्कंठा असते, कारण सोनं ह्या 2 वर्षामध्ये सोनं 60,000पासून तर डायरेक्ट 1,85,000 रुपयापर्यंत गेलं। म्हणजे मी आज दुकानात बसून मला 42 वर्ष झाली आहेत। या 42 वर्षात मी या 6 महिन्यात पहिल्यांदा असं बघितलं की एवढा हार्ड अँड फास्ट सोन्याचा भाव वाढलेला आहे। लोकांनी खूप त्याचा विचार केला। बँक FD केली तर त्याच्या 6-7% वर व्याज मिळत नाही, TDS कापला जातो। परत तुमचं SIPला तेवढं नफा नाही। म्युच्युअल फंडमध्ये जास्तीत जास्त 16-17-18% पोहोचतो। पण सोन्यामध्ये वेगळीच क्रेज असल्यामुळे लोकांनी आपले पैसे सोन्यामध्ये इन्व्हेस्ट करायला लागले। जागतिक बाजारात सेन्सेक्स किंवा शेअर मार्केट याच्यामध्ये सुद्धा मंदी दिसून असल्यामुळे बरेचसे लोक सोन्याकडे वळले। त्यामुळे हा आपोआप आमचा अभ्यास होतो। परंतु आता सध्या युद्धजन्य परिस्थिती, युक्रेन रशिया युद्ध चालू होते, बाहेरची युद्ध चालू होती, तैवान, कोरिया, चायना, बरेचसे असे काय असल्यामुळे सोन्याचे भाव वाढत गेले। प्रत्येक देशाच्या बँकांनी, जसं आपण भूतलावर जेवढे आपले ग्राहक आहेत हे लोकांना जेवढं सोनं चांदी लागतं ते फक्त 20% प्रमाणात लागतं, पण 80% सोनं चांदी ब्लॉक करायचं काम हे सर्व देशांच्या बँका करतात। जशी आपली RBI, आपलं गव्हर्नमेंट जसं सोनं आपल्या देशासाठी घेतं तसं प्रत्येक देशाच्या बँका सुद्धा त्यांच्या बँकांसाठी घेतो। साधारणतः 70-80% लोक बँका खरेदी करत असल्यामुळे सोन्याचा भाव कुठे गेला। परंतु आता जवळचे खूप पेटलेले आहेत, पुढे काही सांगता येणार नाही। पण माझा अंदाज असा आहे किंवा युद्धजन्य परिस्थितीमध्ये कोणत्या ना कोणत्या देशाला काही ना काही प्रॉब्लेम्स येतात आणि तेव्हा युरो, डॉलर वगैरे करन्सी चालत नाही। मग इतर लोकांना ते ॲम्युनिशन्स घेण्यासाठी, युद्ध खेळण्यासाठी तो रोजचा खर्च तो न मोजण्यासारखा असतो। आणि मग एखादी कंट्री 30 टन 40 टन सोनं हे आपल्या देशासाठी विक्रीला काढतात। अशा वेळेस त्यावेळेस बाजारात मंदी येते, हा माझा अनुभव आहे मागचा। त्याच्यानुसार त्यावेळेस सोन्याचे भाव उतरतात। आता 1.85 पासून ते 1.76 ते 1.70 पर्यंत सोनं स्थिर राहिलं होतं। पण आत्ताच परवापर्यंत 1.5 लाख, आपल्या 1.60 पर्यंत सोनं स्थिर झालं होतं। आम्हाला वाटलं गुढीपाडव्याला 1,60,000 ते 1,62,000 भाव असेल, परंतु आंतरराष्ट्रीय बाजारामधल्या सोन्या चांदीच्या उलाढालीमुळे सोनं हळूहळू उतरायला लागलं म्हणजे मोठा फरक पडलेला आहे। जी दिवाळीमध्ये चांदी 4 लाख रुपये दाखवली होती ती 2.5 लाखावर आली, म्हणजे 1.5 लाख रुपये किलोला उतरली। म्हणजे किती रिस्क आहे बघण्यासारखं आहे। आणि सोनं सुद्धा 1,85,000चं आज आपल्याजवळ 1,54,000 भावावर आलं, 30-35,000 रुपये 10 ग्रॅमला फरक पडलाय। तर माझं म्हणणं असं ठरेल, एकदम मोठ्या प्रमाणात खरेदी करू नये,
कमी पण करू नये, आपलं बजेट बघूनच खरेदी करावं. कारण केव्हाही भाव कितीही उतरू शकतात, कितीही वाढू शकतात. अंदाज माझा 1.25 लाखापर्यंतचा अंदाज आहे. तो होईल नाही होईल माहीत नाही, पण 1.25 लाखापर्यंत माझा अंदाज आहे. पण भविष्यात एकदम उद्या परवा तेरवा काही मोठ्या घटना घडल्या तर परत एक 70 पण होऊ शकतं. त्याप्रमाणे आपण आपल्या ग्राहकांनी विचारपूर्वक पाऊल टाकून खरेदी करावं. आयुष्य एकदाच मिळतं, त्याचा आनंद घ्यायचा आहे. दागिने घालायचे वयानुसार, हिंदू संस्कृतीप्रमाणे. त्या आमच्या माऊलींचं वय 55-60 झालं का ते देश सुनेला देतात, मुलींना देतात. त्याकरता वय 55-60 पर्यंत आपण दागिन्यांची हौस कराय आम्ही बसलेलो आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.